मी सकाळची लायब्ररीला पप्पांसोबतच जायचे, 9:30ला पोहोचायचे, संध्याकाळी 5:30-6ला पप्पांसोबत घरी. मी घरी पण अभ्यास करायचे, बस 6:30ला आवरून वगैरे बसायची घरी. मी घरी अभ्यास नाही ना व्हायचा, म्हणजे घरात बडबड. मी इन्स्ट्रुमेंटल म्युझिक असतात ना ते कानात लावायची आणि घरात पण अभ्यास करायचे. म्हणजे घरात बाहेर बडबड चालली पण मी ते इन्स्ट्रुमेंटल लेक्चर्स लावून रीडिंग करते. हे डेडिकेशन आहे. हो सर, हे फार महत्त्वाचं, यालाच आपण खरं तर मेहनत असं म्हणतो. हा. आणि पहिल्या अटेम्प्ट मध्ये तुझी त्या 30 दिवसाच्या अभ्यासावरती प्रिलिम निघाली. हो सर, म्हणजे माझा खूप छान स्कोर आला, 46 स्कोर आला. म्हणजे सर तो जो आठवडा होता ना एक्झामचा, पहिलाच प्रयत्न एमपीएससी, मी राज्यसेवा तर दिलीच नाही, ती एमपीएससीचा पहिला प्रयत्न. मला असं झालं की काढायच्या, आणि त्या आठवड्यात मला इतकं म्हणजे रात्र जागी असायची मी. माझी मम्मी मला झोपवत असायची, मला असं व्हायचं की 14 तासाने रात्रीचं मला ते आठवत असायचं, झोपच नाही लागायची की रविवारी पेपर आहे, शनिवारी की रविवारी होता, क्वेश्चन काय पडतील. तो लास्ट वीक माझ्यासाठी खूप भयंकर आहे. आतापर्यंत एवढ्या एमपीएससीच्या एक्झाम्स दिल्या, क्वालिफाय पण सगळ्या मिळाला, पण ती 4 सप्टेंबरची मी कधीच नाही विसरू शकत, जो त्रास झाला. पण मला वाटते त्रास सहन केल्यावरच चांगले दिवस येतात.